जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज बनवणार आहे मस्त कांदा शेव टमाटा याची चटणी. तर चला, इथे कांदा कापलेला आहे मस्त बारीक आणि टॅमॅटोसुद्धा घेतलेला आहे, कोथिंबीर एकदम फ्रेश आहे. आता कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये गरम तेल आपलं झालेलं आहे. मस्त आता जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देऊ. तर आता इथे मी मोहरी घातलेला आहे. मोहरी आणि जिरं मस्त असं तडतडू फुटलं का मग नंतर लसूण घालायचं आहे आपल्याला, आणि लगेचच आपण कांदा आणि टॅमॅटोसुद्धा घालून घेऊया. आत्ता मस्त तेलामध्ये कांदा टॅमॅटो आपल्याला असं परतून घ्यायचा आहे मंडळी. तर कांदा टॅमॅटो असा चांगला परतून घ्यायचा आहे, कमीत कमी एखादा तरी मिनटं आपल्याला लागेल. आणि त्याच्यानंतर घालूया आपण मसाले. तर इथे मी कलरचा एक मसाला, लाल तिखट, घरचं तिखट, आणि त्याच्यानंतर हळद आणि थोडं धना पावडर घातलेली आहे. वा, एकच नंबर मस्त कलर आलेला आहे आणि खूपच असा छान सुगंध पण येत आहे. मस्त आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. बघा, आता मस्त असं परतून घेतल्यानंतर इथे 1 ग्लास पाणी घातलेले आहे. मी चटणी बनवायची आहे म्हणून आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही. आता इथे चवीनुसार मीठ आणि मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. आता मस्त एकदा इथे मिक्स करून घेऊया. 1 मिनटाकरता झाकण ठेवलेली, म्हणजे आपल्याला खळखळ अशी उकळी काढून घ्यायची आहे. आता बघा, मस्त उकळी आलेली आहे. आता आपण शेव टाकून घ्यायची आहे. आता ही भाजीची शेव आहे, जाडी शेव. मस्त कांदा शेव इतकं भारी लागतं ना, मस्त चपातीबरोबर, भाकरीबरोबर एकच नंबर. तर बघा, आता इथे मस्त असं आपल्याला इथे मिक्स करून परत 1 मिनटाकरता झाकण ठेवायचं आहे. आता बघा, इथं थोडं असं पाणी वाटते, तर आपण इथे आता है ना थोडं झाकण ठेवून गॅस बंद करून 2 मिनटं ठेवलं तरी चालेल. आणि आता पाहू शकता, वा, एकच नंबर. तर चला, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू